नमस्कार, मी सुहास पंडित, प्रवक्ता परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी। आज एका न्यूज पोर्टल चॅनेलवर परभणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी माननीय राहुलजी गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। माननीय राहुल गांधींना अपशब्द बोलून सुरेश भुमरे जे बीजेपीचे जिल्हाध्यक्ष आहेत, स्वतःची राजकीय पातळीच जनतेसमोर उघडी मांडली आहे असे मी मानतो। कालपर्यंत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परभणी तालुकाध्यक्षपद भोगणारे भुमरे आज भाजपमध्ये जाऊन तुंतुन वाजवत आहेत। त्यांनी त्यांचे विचार बदलले, भूमिका बदलल्या, निष्ठा बदलली आणि आता ते राहुल गांधींना हिनवत आहेत, बोलत आहेत। भुमरेजी, राहुल गांधीवर बोलण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय इतिहास जनतेसमोर ठेवा। आज परभणी अंधारात आहे। शेतकरी डिझेलसाठी रांगेत उभा आहे हो। नीट पेपर लीकमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झालेले आहेत, पण भाजप त्या स्थानिक नेत्यांना जनतेच्या प्रश्नावर बोलायला वेळ नाही, मात्र हे तुंतुन वाजवायला वेळ आहे। आतापर्यंत मोदीच्या डिग्रीवर प्रश्न उपस्थित झाले, अमित शहावर जुने आरोप चर्चेत राहिले, त्यावर गप्प बसणारे आज नैतिकचे धडे देत आहेत का? काढा ना एप्स्टीन फाईल, PM केअर्स फंड, राफेल, नोटबंदी, हिडेनबर्ग, निवडणुकीचे रोखे आणि 15 लाखाचं आश्वासनाचं काय झालं? हे राष्ट्रीय प्रश्न तर जाऊ द्या हो, पण तुम्ही स्थानिक जे निदान परभणीच्या प्रश्नावर प्रश्न तरी मांडा ना तुम्ही। नीट पेपर लीक होतात त्याच्यावर बोला। ओबीसीची जनगणना होती की नाही, त्यावर जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम आहे की नाही, समाज कल्याण महामंडळावर जे समाज कल्याणचं महामंडळ आहे त्या बजेटवर बोला। ते बजेट कुठं जात आहे, SC ST OBC याच्यावर तरी बोला। परभणीचे जे उद्योग आहेत, पाणी प्रश्न आहेत, वीज आहे, रोजगार आहे, त्याच्यावर बोला। राहुल गांधींना अपशब्द बोलून काहीतरी हिणवण्या करून ना परभणीकरांना वीज येणार, ना शेतकऱ्यांना डिझेल मिळणार, ना बेरोजगाराला नोकरी मिळणार। अहो, जनतेचे प्रश्न मांडा, जनतेला विकास हवा आहे। भाजपच्या स्थानिक नेत्यांनी चमचेगिरी आणि बडबड कमी करावी असं मला वाटतंय। बघा, शेतकरी डिझेलसाठी लाईनमध्ये कसे उभे आहेत, त्यांचे प्रश्न सोडवा। हाणामारी होत आहे आणि तुम्ही स्थानिक प्रश्न सोडून राष्ट्रीय पातळीचे प्रश्न निर्माण करत आहेत। थोडं आपली स्थळ, आपलं पद बघूनच तुम्ही बोल।